तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज निघालेलो आहे 9:33 शनिवार आहे, मुद्दामून आज लेटच निघालो आहे. आणि आज घराच्या इकडूनच निघालो आहे कारण का कारण का CNG कालचा माझा फुलच होता. काल मी काम केलं पण भाई काल 5:30ला उठून पण मला बुकिंग नाही लागलं. तर आता घराच्या इकडनंच निघालो आहे. हे बघा आपलं हा एक घर, आपली एक गाडी उभी आहे पसिनो 1808 आणि कावासाकीचा पण नंबर सेम आहे 1808. आणि जी मी ही गाडी घेतली आहे हिचा पण नंबर सेमच असता, पण भेटला नाही भाई. आपला बॅड लक काय करणार. तर ठीक आहे, नाही भेटला. एक डिजिट मी मागे पुढे केलाय फक्त. जसा तो 1808 आहे त्याला 8108 केलाय. तर घेतला तरी पण चॉईसच नंबर. आणि आपली इच्छा होती की सगळ्या गाड्यांचा सेम नंबर. अगोदर पण माझ्याकडे एक ZMR होती, तिचा पण नंबर सेमच होता. तर मला अशी इच्छा होती की या गाडीचा पण नंबर सेमच असला पाहिजे, पण नाही भेटला. तर ठीक आहे, आता निघालोय. तर जाऊया आपल्या लोकेशनवरती आणि बघूया आता आपल्याला कुठून ट्रिप लागते आणि कुठली ट्रिप लागते. चला तर मित्रांनो, घेऊया आता पहिली ट्रिप. तर मित्रांनो, वेळ झालेली 11:25. भाई अजून मी जिथून निघालोय तिथेच आहे. ट्रिपच लागत नाही, काय माहिती काय सीन आहे. ज्या ट्रिप लागतात आणि ट्रॅफिक एवढी भयंकर आहे, 2 तास 2.5 तास आणि पैसे तेवढे 600-700. आता एक कोणती तरी ट्रिप लागली होती 2.5 तास, काहीतरी दाखवत होता 900 रुपये होते. पण भाई नाही परवडत त्या ट्रिप. दाखवतात 2.5 तास म्हणजे जायला 3 तास कसे पण. तर बघूया अजून थोडा वेळ वाट. आणि मी स्क्रीनशॉट लागेल. टाइम पण बघा तुम्ही, आता वाजलेले 11:25. पण भाई तेच ट्रिप आता अंबरनाथची वाजते. तर गाडीच्या काय रेट देतात ते 10-20 रुपयांनी पण मला वाटत देत नाहीत. एवढं कमी 130 आणि 120 रुपये रेट देतात अंबरनाथचा. तर भाई असं कसं काम चालायचं. तर ठीक आहे, अजून थोडा वेळ वाट बघेल मी 12 वाजेपर्यंत आणि निघून जाईल. जे पण काय काम येतं आपला उद्या संडेलाच होईल. संडेला जरा बऱ्यापैकी काम होतो. तर ठीक आहे, आता बघूया उद्याचा संडे पण कसा आहे. भाई कालचा दिवस पण आपला खराब गेलाय. मी व्हिडिओ शूट केली होती पण 1-2 मिनिटाची व्हिडिओ बोला काय पोस्ट करू. मला ते व्हिडिओ पोस्ट करायला पण जीवावरती आला. कामच नाही झालं तर काय ते व्हिडिओच्या मागे लागायचं. तर पहिलं आपलं प्रेफर काम आहे, नंतर व्हिडिओ वगैरे हे सगळे. पण भाई कामच होत नाही तर काय व्हिडिओ बनवणार आणि काय काम करणार. तर ठीक आहे, बघूया आता. हे बघा इथेच लागते नवरेनगरची ट्रिप 130 रुपये. काय मतलब आहे या ट्रिप घेऊन अंबरनाथच्या. तर आता जे पण ट्रिप लागेल, चांगली ट्रिप लागली तर घेईन, नाही लागली तर घरी जाईल. जास्त काय लोड घेणार नाही. ठीक आहे भाई, आपण जेवढं गाडीत बसून राहतो तेवढे विचार कॅल्क्युलेशन चालत राहतात डोक्यात. एकदा गाडीच्या बाहेर उतरलो, घरी गेलो की आपण एक म्हणजे 10-15 मिनिटासाठी माइंड फ्री होते. बघा मीरा रोडची बुकिंग आली. ते काय परवडणार आहे बुकिंग. तर अशाच बुकिंग वाचतात ते सगळ्या, म्हणून मी ऍक्सेप्टच नाही करत आहे. तर बघू आता कोणत्या बुकिंग वाचतात इकडनं. तर मित्रांनो, वेळ झाली आता 12:08 आणि आता मी निघतो इकडनं घरी. भाई काय काम नाही होते, बुकिंग नाही लागत आहे, डिव्हाइस पण बंद केलंय मी. तर आता निघेन घरी. आणि काम म्हणजे एवढं स्लो आहे की काय विचारू नका. आणि भाई ट्रॅफिकवाल्यांचा एक वेगळा स्वॅग चालू आहे. तर चेकिंग एवढी चालू आहे आणि काम तर आहेच नाही भाई. जी गाडी निघेल मला वाटतं आता ती पकडली जाणार आहे. कारण काय कामच नाही, थोड्याफार गाड्या निघतील आणि त्याच पकडल्या जातील. कारण का काल माझ्या मित्राला पकडलं होतं ठाण्याला. तर ठाण्याच्या अलीकडेच होतं, पण त्याचं गुड लक होतं की ॲक्च्युअल तो महाराष्ट्रीयनच होता. मराठीचा काही संबंधच नाही. नाव वगैरे विचारलं, लायसन्स चेक केलं, बॅच नव्हता. तर नाही हा नाही करून 1500 रुपये तोडपाणी केली आणि सोडून टाकलं. नाही तर मग 10,000ची फाईन असं बोलत होते. तर मला वाटतं आता मित्रांनो, बॅच आणि मराठी येणं अनिवार्य झालेलं आहे भाई. बंधनकारकच आहे ते, तुम्हाला आलंच पाहिजे. आणि एक बघायला गेलं तर भाई तुम्ही म्हणजे आता इकडे 8-9 वर्ष राहिले, 10 वर्ष, आणि तुम्हाला मराठी नाहीत म्हणजे काय भाई, लाजच वाटली पाहिजे मला तर वाटतं. तर मराठी तर आलीच पाहिजे. कारण का भाई एवढं तुम्ही इकडे राहून म्हणजे 8-10 वर्ष एवढं आम्ही जर कुठे राहिलो तर भाई तुटकं फुटकं तर बोलू. हिंदी कोणी शिकवली? कोणी नाही, ऐकूनच शिकलो ना. तसंच मराठी पण ऐकून नाही शिकणार का. जे कोण UP बिहार बाहेरून आलेले लोक आहेत, तर दिवसातून 50 लोक जरी त्यांना मराठी भेटत असेल आणि 50 वेळा तरी ते लोक मराठी ऐकत असतील दिवसातून. तर आलो गेलो चाललो काय, आणि आध्याविषयी असं सिमिलर शब्द आहेत. काय शिकायला काय प्रॉब्लेम आहे. तर शिकू शकतात भाई, पण त्या लोकांनी कधी ट्राय नाही केला, प्रयत्न नाही केला. शिकणं कधी गरजेचं नाही समजलं, म्हणून नाही शिकत आहेत. नाहीतर मराठी सारखी सोपी लँग्वेज मला नाही वाटत कोणती आहे.
कारण का माझे मित्र पण खूप सारे आहेत UP बिहार वाले, पण भाई एकदम आपल्यासारखीच मराठी बोलतात. हा, पण त्यांच्या आई वडिलांना त्यांना नाही येत मराठी. म्हणजे एकंदरीत तेच आहे की त्यांनी कधी प्रयत्नच नाही केला ना शिकणं, किंवा त्यांना गरजेचं नाही वाटणं. आता पण असे पण लोक आहेत की ज्यांचा जन्म इकडे झाला, ते 50-60 वर्ष इकडे राहिले आणि त्यांना मराठी येत नाही. मग तर भाई त्यांना लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रात राहायला, की तुमचा जन्म होऊन इकडे, तुमची जन्मभूमी कर्मभूमी पण हीच आहे. तुम्ही सांगतात मी महाराष्ट्रात राहतो, मुंबईमध्ये राहतो, माझा जन्म मुंबईमध्ये झाला, मग तुम्हाला मराठी का नाहीत? तेव्हा मराठी तर यायलाच पाहिजे ना. तर भाई हाच एक म्हणजे एक मुद्दा उचललेला आहे गव्हर्नमेंटने, आणि मला तर वाटतं बरोबर पण आहे की भाई ज्या राज्यात आपण राहतो तिथली थोडी तरी भाषा आपल्याला यायला पाहिजे. आम्ही तुम्हाला पूर्ण ग्रामरच नाही लादलाय, भाई थोडीफार व्यावहारिक भाषा नाही येऊ शकत, मग काय मतलब आहे ना तुमचं काम करून. तर हा पण इश्यू आहे. त्यामुळे तर खूप जास्त चेकिंग चालू आहे. आणि भाई आता बॅच तर कंपल्सरी आहे, बॅच काढायला सुरुवात. किंवा माझ्याकडे स्वतःकडे बॅच नाहीये, तर मी आता काढणार आहे. गणपतीमध्ये करतोय सुरुवात. हा, तर गणपती नंतर मी मित्रांनो आता बॅचची प्रोसिजर करायला सुरुवात करणार आहे. नाहीतर मी आता 2-4 दिवसात किंवा 10-12 दिवसातच बॅचची प्रोसिजर करून टाकेन. जर गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये आला तर आला, कारण का 7 दिवस तर घरी असेल, तर आला तर आला माझा बॅच. मित्र गेला भाई, हात बीत दाब. तर तोपर्यंत आला तर ठीक आहे, नाहीतर आपली प्रोसेस तर चालू राहील. काहीतरी आपल्याकडे असेल की भाई बॅच आपला प्रोसेसिंग मध्ये किंवा काय. तर मी पण आता ज्या गणपतीच्या जे 6-7 दिवस गाडीवरती नसेल, तर त्या वेळामध्ये मी बॅच म्हणजे काढूनच घेईन. आणि मराठीचा तर आपला काही संबंध नाही. तर या 2 गोष्टी कंपल्सरी. युनिफॉर्म तर आपण रोज घालतो, कधीतरी भाई लोकल असलो तर नाही घालत, पण आपला युनिफॉर्म रोज असतो. तर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील आणि लक्ष द्यावं लागेल. कारण का भाई नुकसान आपलं एक पॉईंट भेटला की 1000-2000 ते काही बोलणार ना भाई. तुम्ही फाईट ना, आपण फाईट करूच शकत नाही त्यांच्याशी. ते बोलणार 5000 भरायचे, मग काय करणार? लायसन्स जमा केला, मग काय करणार? तुम्ही किती नाही करा, हे करा ते करा, काही बोला, पण त्यांना जर पाहिजेच आहे ना भाई. त्यांना 5000 नको आहेत, त्यांना पावती नको आहे भाई. त्यांना तुमच्याकडून 2000 पाहिजे, 1500 पाहिजेत, अशी अमाऊंट पाहिजे असते. मग ते तुम्हाला देण्यासाठी ते 5000 सांगितले, तर तुम्ही 1000 आणि 1500 वर येणार. तर हा सगळा विषय चालू आहे. बुकिंगचा तर नामोनिशाण नाही, पण भाई यांना 2000 पाहिजेत काय पण करून. तर असे हाल चालू आहेत सध्या तरी म्हणजे कामाचे. तर ठीक आहे, आज पण नाही झालं आपलं काय काम. आता उद्या आपल्याला जरा लवकर निघूनच आणि उशिरापर्यंत काम करावं लागेल. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या.